समाचार अब तक, सत्य का साहस। राष्ट्रवादी आता मी मागे सांगितलं होतं की जवळजवळ 9 जागा आपण मागणार, परंतु काल भुजबळ साहेबांचा आमचे सहकारी मंत्री यांनी सांगितलं की आपण 10 जागांवर आपण क्लेम करणार आहोत। तर त्या दृष्टिकोनातून 10 जागांवर आता क्लेम राष्ट्रवादीने केलेले। आता यापुढे काय होईल आता हे वरिष्ठ नेते बसल्यानंतर कळेल आपल्याला। माहीत नाही आता तुमच्या जागा वाढली, परंतु गडचिरोली आणि भंडारा हेच आमच्या मागणी आहे। गटाकडून आपण समर्थन दिलं होतं। आपण राष्ट्रवादी काँग्रेसनी नवनीत राणा यांना समर्थन दिल्यामुळे ते निवडून आले, हे तितकंच खरं आहे। त्या दृष्टिकोनातून कुठे जातं काय जातं त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, परंतु महत्त्वाचं म्हणजे आमचं जे आहे 10 जागांवर आम्ही लढायचा आमचा मानस आहे। त्या दृष्टिकोनातून वरिष्ठ नेते युतीचे महायुतीचे बसतील आणि ठरवतील। 11 ते 11 येतील 100%। 10 जागा आहेत, तर 10 जागा येतील 100%। विदर्भामध्ये 2 जागा पाहिजे आम्हाला, मागणी करत होतो, बघू काय होईल। एक तर मी आहेच इच्छुक। आता काय घडीचाच माणूस आहे ना मी, मंत्री घडीचा। बघू आता काय होईल पुढे। महायुती जे ठरवेल ते काय आपल्याला सांगता येत नाही, परंतु आता NCPचा आहोत, घडी आमचा सिंबॉल राहील आणि त्या दृष्टीने आपण गडचिरोली आहे ना, गडचिरोली सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। गडचिरोलीपासून त्यांचं सुद्धा बरोबरच आहे की विदर्भामध्ये त्यांच्याकडे महत्त्वाचं म्हणजे कोणीतरी पाहिजे सांभाळणारा, जे विदर्भ सांभाळू शकेल। त्या दृष्टीने त्यांचा विचार बरोबर आहे, परंतु आता नवीन पिढीला संधी देणं हा माझं कर्तव्य आहे। त्या दृष्टिकोनातून नवीन पिढी ते सुद्धा जे कोणी माझ्यानंतर ही विधानसभेमध्ये येतील ते सुद्धा दादांना चांगल्या प्रकारचं सहकार्य आपण आहोत ना, मार्गदर्शक। दिल्लीला राहून आम्ही सगळं सांभाळू, इकडच्या विदर्भाला मार्गदर्शन करू आमचे नवीन पिढीला।